मित्रांनो, मिठाई वाटायला तयार व्हा, कारण उद्या सकाळी पासून 9:30 वाजता भगवान विष्णूजींच्या अपार कृपेने 6 राशींचे भाग्य अचानक प्रखर उजळून निघणार आहे। या 6 राशींना मिळणार आहे एकापेक्षा एक अशा मोठ्या आणि सुखद बातम्या। होय मित्रांनो, 12 राशींमधून या निवडक 6 राशींवर भगवान विष्णूजी अतिशय प्रसन्न झाले आहेत आणि त्यांच्या जीवनातील सर्व दुःख, दर्द, कष्ट आता पूर्णपणे नाहीसे होण्याची वेळ आली आहे। या 6 राशींना मिळणार आहे भगवान श्री हरी विष्णूजींचे थेट आशीर्वाद, ज्यामुळे त्यांच्या जीवनात अपार आनंद, सुख, समाधान आणि नव्या शुभ संधींचा वर्षाव होणार आहे। आणि म्हणूनच मित्रांनो, या 6 राशींचे जीवन आता पूर्णपणे बदलून जाणार आहे। होय मित्रांनो, कोणत्या त्या भाग्यशाली राशी ज्यांचे नशीब उद्या सकाळी 9:30 पासून प्रज्वलित होणार आहे आणि ज्यांना मिळणार आहे अत्यंत मोठ्या आनंद वार्ता। या व्हिडिओमध्ये आपण याच भाग्यशाली राशींबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत। म्हणूनच हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि कुठेही स्किप करू नका, कारण हा व्हिडिओ त्या 6 राशींसाठी अत्यंत खास आणि महत्त्वाचा आहे। मित्रांनो, व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी भगवान श्री हरी विष्णूजीच्या सर्व भक्तांनी सनातन STV चॅनलच्या या व्हिडिओला एक लाईक करावा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री हरी विष्णू असे नक्की लिहावे, जेणेकरून भगवान श्री हरी विष्णूजींचे आशीर्वाद तुम्हाला सहज प्राप्त होतील। चला तर मग मित्रांनो, आता बोलूया त्या 6 भाग्यशाली राशींबद्दल ज्यांचे भाग्य उद्या सकाळी 9:30 वाजल्यापासून भगवान विष्णूजींच्या दिव्य आशीर्वादाने चमकून उठणार आहे आणि ज्यांना मिळणार आहे अनेक मोठ्या शुभवार्ता। ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात राशींचे अपार महत्त्व असते। राशींच्या आधारावरच व्यक्तीच्या येणाऱ्या काळातील परिस्थिती, संधी, बदल आणि फलित जाणून घेता येते। ग्रह नक्षत्रांच्या स्थितीत किंचित बदल जरी झाला तरी त्याचा थेट परिणाम काही विशिष्ट राशींवर होत असतो। प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात कधी चांगला तर कधी कठीण काळ पाहावा लागतो आणि जेव्हा ग्रहदशा अनुकूल असते तेव्हा जीवनात सुख समृद्धी वाढते, परंतु ग्रहदशा प्रतिकूल झाली तर समस्या, अडचणी आणि आव्हानांचा सामना करावा लागतो। पण आता भगवान श्री हरी विष्णूजींच्या कृपेने असा एक अप्रतिम योग बनत आहे, ज्यामुळे या 6 निवडक राशींवर विशेष आशीर्वाद वर्षणार आहे। त्यांच्या जीवनात शुभ संधी, नशिबाचा साथ, आर्थिक लाभ, मान, प्रतिष्ठा आणि आनंदाची भरभराट दिसून येणार आहे। आता या 6 राशींचे नशीब त्यांच्या पक्षात अत्यंत जोरदारपणे झुकत आहे। भगवान विष्णूजींच्या आशीर्वादामुळे त्यांना प्रत्येक क्षेत्रात धन, काम, व्यवसाय, आरोग्य, मान, सन्मान, सर्वत्र शुभत्व आणि यश लाभणार आहे। मित्रांनो, चला आता जाणून घेऊया त्या देवदत्त भाग्यशाली राशी ज्यांच्यावर भगवान विष्णूजींची विशेष कृपा निर्माण झाली आहे। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी या दिव्य व्हिडिओला एक लाईक करून आपल्या चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ लवकरात लवकर सर्वात अगोदर मिळतील। त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। होय मित्रांनो, आता बोलूया त्या 6 भाग्यशाली राशींतील पहिल्या राशीबद्दल, आणि ती म्हणजे मकर राशी। मकर राशीच्या सर्व प्रिय व्यक्तींनो, तुम्हाला हे नक्की सांगू इच्छितो की भगवान श्री हरी विष्णूजींची अपार कृपादृष्टी तुमच्यावर दृढपणे टिकून आहे, ज्यामुळे तुम्हाला धनलाभ होण्याचे प्रबल योग तयार झाले आहेत। या 6 भाग्यवान राशींतील व्यक्तींना येणाऱ्या काळात व्यापार आणि व्यवसायात जोरदार वाढ दिसून येईल। जे लोक नोकरी करतात त्यांना पदोन्नती मिळण्याचे शुभ संकेत आहेत। ज्यांची इच्छा आहे की ते परदेशात जाऊन नोकरी करू इच्छितात किंवा शिक्षण घेऊ इच्छितात, त्यांच्यासाठीही परदेशातील संधी खुल्या होताना दिसणार आहेत। त्यासोबतच या 6 राशींच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे। ज्यांचे स्वतःचे व्यापार आहे त्यांना त्यांच्या व्यवसायात मोठा नफा होण्याची शक्यता प्रखर आहे।
तुम्ही हाती घेतलेला प्रत्येक काम आता अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण होईल. भगवान श्री हरी विष्णूजींची विशेष कृपा मकर राशीवाल्यांवर बनली असल्याने तुमच्या जीवनातील सर्व दुःख, दर्द, कष्ट आता दूर होणार आहे आणि तुम्हाला आयुष्यात मिळणार आहे अखंड आनंद आणि सुखाचा वर्षाव. यामुळे मकर राशीच्या व्यक्तींचे संपूर्ण जीवन एकदम बदलून जाईल. आता या यादीतील पुढील राशी तुला राशी. होय मित्रांनो, तुला राशीच्या व्यक्तींवर भगवान विष्णूजींची विशेष कृपा स्थिर झाली आहे. यामुळे तुमच्या जीवनात मोठ्या प्रमाणात लाभ, प्रगती आणि यश प्राप्त होण्याची वेळ आली आहे. तुम्हाला जीवनातील महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही येणारा काळ अत्यंत शुभ आणि अनुकूल ठरणार आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याचे प्रबळ योग आहे. भगवान विष्णूजींचे आशीर्वाद तुमच्यावर विशेष रूपाने असल्याने व्यापार करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात अपार मुनाफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्रमोशन किंवा पगारवाढ यांसारख्या मोठ्या शुभवार्ता मिळतील. या कारणामुळे तुमच्या घरात आणि कुटुंबात आनंदाचा उत्सवच साजरा होईल. आता पुढील भाग्यशाली राशी वृश्चिक राशी. मित्रांनो, वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सांगू इच्छितो की भगवान विष्णूजींच्या कृपेने तुम्हाला कोणत्या तरी मोठ्या शुभवार्तेचा संदेश मिळण्याची शक्यता बनली आहे. तुम्ही केलेल्या परिश्रमाचे फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक चांगली होईल. तुमचे अडकलेले कामे एकामागून एक सफळतेने पूर्ण होऊ लागतील. मित्र मैत्रिणींशी संबंध अधिक गहिरे होतील. कुटुंबाचा आणि जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला लाभेल. तुमच्या मधुर वाणीमुळे तुमचे सर्व अडकलेले कामे सहज पूर्ण होतील. भगवान विष्णूजींच्या कृपेने धनसंबंधी सर्व समस्यांचे निराकरण होईल. तुमचे सर्व अडकलेले कामे आता एक एक करून पूर्ण होऊ लागतील. वृश्चिक राशीवाल्यांनो, भगवान विष्णूजींच्या आशीर्वादामुळे तुम्ही आता जे काही कराल त्यात तुम्हाला नक्की यश प्राप्त होणार आहे. काळ तुमच्या बाजूने आहे, त्यामुळे या वेळेचा योग्य फायदा घ्या. मित्रांनो, एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये तुमची देखील राशी असू शकते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व या व्हिडिओला कोठेही स्किप करू नका. यामध्ये तुमची राशी तर असूच शकते आणि तुमच्या कुटुंबांमधील इतरांची असू शकते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पुढील भाग्यवान राशी मिथुन राशी. होय मित्रांनो, मिथुन राशीच्या व्यक्तींवरही भगवान विष्णूजींची अपार कृपादृष्टी बनली आहे. यामुळे धनलाभ होण्याची अत्यंत प्रबळ शक्यता निर्माण झाली आहे. या 6 राशीतील लोकांना व्यापार आणि व्यवसायात मोठी वाढ दिसून येईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याचे योग आहे. जे परदेशात नोकरी किंवा शिक्षणासाठी जाण्याची इच्छा रखतात त्यांच्यासाठीही परदेशातील संधी अत्यंत अनुकूल दिसत आहे. परदेशातील नोकरी मिळण्याचे प्रबळ योग तुम्हाला साथ देत आहे. त्याचबरोबर तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. व्यापार करणाऱ्यांना अधिक मुनाफा मिळेल. तुमची सर्व अडकलेली कामे आता अत्यंत सहजपणे पूर्ण होतील, ज्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. मिथुन राशीवाल्यांनो, भगवान विष्णूजींच्या कृपेने काल तुमच्या संपूर्ण पक्षात आहे. याचा लाभ घ्या आणि जे काही करा ते चांगुलपणाच्या, इतरांच्या भल्यासाठीच्या भावनेने करा. त्यातून तुम्हाला अधिकाधिक लाभ मिळेल. होय मित्रांनो, या अनुकूल काळाचा शक्य तितका अधिक फायदा घ्या. आता बोलूया या यादीतील पुढील भाग्यशाली राशीबद्दल, आणि ती आहे धनु राशी. धनु राशीच्या प्रिय व्यक्तींनो, तुम्हाला सांगू इच्छितो की भगवान श्री हरी विष्णूजींच्या दैवी कृपेने आता तुम्हाला खूपच लवकर एक मोठी आणि अत्यंत शुभ अशी बातमी मिळण्याची प्रबळ शक्यता बनली आहे. तुम्ही आतापर्यंत ज्या मेहनतीने कार्य केले, ज्या संघर्षांना तोंड दिले, त्या सर्व परिश्रमाचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे. तो आनंद इतका मोठा असेल की तुमच्या चेहऱ्यावरचा हसू थांबणारच नाही. तुमची सर्व अडकलेली कामे
भगवान विष्णूजींच्या आशीर्वादाने योग्य वेळेत पूर्ण होऊ लागतील. तुमच्या कुटुंबाच्या, मित्रांच्या आणि जवळच्या व्यक्तींच्या तुमच्या प्रत्येक पावलावर साथ मिळेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान श्री हरी विष्णूजींची असीम कृपा तुमच्या प्रत्येक क्षणी सोबत राहणार आहे, ज्यामुळे धनासंबंधी तुमच्या सर्व समस्या, अडचणी, चिंतेचे प्रसंग आता दूर होणार आहेत. तुमच्या जीवनात धनप्राप्तीच्या अनेक संधी निर्माण होतील, उत्पन्नात वाढ होईल आणि तुमच्या जीवनात अनेक मोठे लाभ येतील. यश, धन, मान व प्रतिष्ठा आणि मोठ्या संधी यांचा वर्षाव तुमच्यावर होणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळण्याचे योग अत्यंत प्रबळ आहेत. धनु राशीवाल्यांनो, भगवान विष्णूजींची कृपा तुम्हाला एका नवे, आनंदी आणि सुखमय जीवनाकडे घेऊन जात आहे. तुमच्या सर्व समस्या संपुष्टात येणार आहे आणि आता तुमच्या आयुष्यात येणार आहे अपार आनंदाच्या आणि सुखाच्या क्षणांची बरसात, ज्यामुळे तुमचे संपूर्ण जीवन बदलून जाईल. होय मित्रांनो, या अनुकूल वेळेचा पूर्ण फायदा घ्या. आता या यादीतील पुढील शुभ आणि भाग्यशाली राशी मीन राशी. मीन राशीच्या प्रिय व्यक्तींनो, तुम्हाला सांगू इच्छितो की भगवान श्री हरी विष्णूजींच्या कृपेने तुम्हालाही अत्यंत लवकर एखादी मोठी आणि आनंददायी बातमी मिळण्याची शक्यता बनली आहे. तुम्ही ज्या मेहनतीने, समर्पणाने कार्य केले आहे, त्या सर्व कष्टाचे फळ आता तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहे. तो आनंद इतका मोठा असेल की तुमचे मन आनंदाने ओथंबून जाईल. तुमची सर्व अडकलेली कामे भगवान विष्णूजींच्या आशीर्वादाने योग्य वेळेत पूर्ण होतील. तुमच्या कुटुंबाचा आणि मित्रांचा तुमच्या प्रत्येक पावलावर साथ मिळेल. भगवान श्री हरी विष्णूजींची असीम कृपा तुमच्या जीवनात विशेष रूपाने चमकत आहे. यामुळे धनविषयक सर्व समस्या, अडचणी, आर्थिक ताण, तणाव आता दूर होणार आहेत. तुमच्या जीवनात धनप्राप्तीच्या अनेक सुवर्णसंधी निर्माण होतील, उत्पन्न वाढेल आणि तुम्हाला अनेक प्रकारचे आर्थिक लाभ मिळतील. यश, मान, प्रतिष्ठा आणि मोठ्या उपलब्धी तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहेत. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्रमोशन आणि पगारवाढ दोन्ही मिळण्याचे योग अतिशय शुभ आहेत. मीन राशीवाल्यांनो, भगवान श्री हरी विष्णूजींच्या कृपेने आता तुमच्या जीवनातील सर्व चिंता, समस्यांचा अंत होईल आणि आता तुमच्या आयुष्यात येणार आहे अपार आनंद, अखंड सुख आणि तुमचे जीवन पूर्णपणे बदलून टाकणारा शुभ काळ. कन्या राशी. मित्रांनो, या यादीत जी पुढची रास येते ती म्हणजे कन्या रास. होय मित्रांनो, कन्या राशीच्या जातकांना सांगू इच्छितो की भगवान विष्णूजींच्या पवित्र आशीर्वादामुळे आता तुमच्यासाठी आनंदांची मोठी सौगात घेऊन वेळ उगवला आहे. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक, शुभकारक आणि प्रगतीदायक सिद्ध होणार आहे. परिवारात सुख, शांतता आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होईल. जे कामे अनेक दिवसांपासून अडकून ठेवली होती ती आता योग्य वेळी पूर्ण होतील. जीवनसाथी सोबतचे नाते आणखी दृढ होईल. संतान पक्षाकडून एखादी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते, ज्यामुळे तुमचे मन अतिशय प्रसन्न होईल. भगवान विष्णूजींची अपरंपार कृपा तुमच्या परिवारावर राहील आणि घरात नवीन वस्तू, नवीन आनंद यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गासाठी हा काळ खूपच फायद्याचा असेल. नोकरी करणाऱ्या लोकांनाही नोकरी संबंधित एखादी मोठी खुशखबर मिळू शकते. कन्या राशीवाल्यांनो, भगवान विष्णूजींच्या आशीर्वादाने हे दिवस तुमच्या आयुष्याला सुवर्णकाळात बदलतील. वेळेचा अवश्य फायदा घ्या. सिंह राशी. आता पुढची रास म्हणजे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की भगवान विष्णूजींची विशेष कृपा सतत तुमच्यावर राहणार आहे. या 6 राशींवर भगवान विष्णूजींची कृपा असल्यामुळे यांचे सर्व कामे सहज, सुरळीत आणि यशस्वीपणे पूर्ण होतील. सिंह राशीवाल्यांनो, तुमच्या जीवनात अशी एक मोठी खुशखबर येणार आहे जी तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल.
नोकरी संबंधित मोठी संधी, बढती किंवा एखादा अपूर्व लाभ मिळू शकतो. व्यापारी लोकांना व्यवसायात मोठा नफा आणि प्रगती दिसून येईल. जर तुमचे कोणतेही पैसे अडकले असतील तर ते पैसे या काळात परत मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. व्यवसायातील येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. भगवान विष्णूजींच्या कृपेने तुम्ही जे काही हातात घ्याल ते यशस्वी होईल. ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांच्यासाठीही हा काळ अत्यंत शुभ आहे. घरात आनंद, समाधान, सुख आणि उत्साहाचे वातावरण राहील. या काळाचा पुरेपूर फायदा घ्या. मित्रांनो, पुढील राशी बघण्या अगोदर व्हिडिओला लाईक करा. मेष राशी. आता जी रास पुढे आहे ती म्हणजे मेष रास. मेष राशीच्या लोकांनो, तुमच्यावर भगवान विष्णूजींची विशेष कृपादृष्टी सतत राहणार आहे. यामुळे तुम्हाला लवकरच विदेश यात्रा करण्याची संधी मिळू शकते. जर तुम्ही कोर्ट कचेरीच्या प्रकरणातून त्रस्त असाल तर तुम्हाला यामध्ये स्पष्ट विजय मिळण्याची शक्यता आहे. तुमची रुची अचानक धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांकडे वाढेल. अचानक धनप्राप्तीही शक्य आहे. तुमचे मानसिक आरोग्य उत्तम राहील. कुठल्याही कामासाठी केलेली यात्रा निश्चितच यशस्वी होईल. मेष राशीवाल्यांनो, भगवान विष्णूजींच्या आशीर्वादाने तुम्ही ज्या कार्यात हात घालाल ते तुमचे नक्कीच यशस्वी होईल. समय तुमच्या पूर्णपणे बाजूने आहे, म्हणून या संधीचा तुम्ही पूर्ण फायदा घ्या. कुंभ राशी. आता जी रास येते ती म्हणजे कुंभ रास. कुंभ राशीवाल्यांनो, तुमच्यावरही भगवान विष्णूजींची विशेष कृपा बनलेली आहे. हा काळ तुम्हाला विदेश यात्रा, नोकरी, पैशांची लाभ, धाडसी निर्णय, कौटुंबिक आनंद अशा अनेक गोष्टींमध्ये यश देणार आहे. जर तुम्ही कोर्ट कचेरीच्या प्रकरणात असाल तर विजय तुमचाच असेल. धार्मिक कार्यांमध्ये तुम्ही नवीन ऊर्जा अनुभवणार आहात. अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. मानसिक आरोग्य स्थिर राहील. घरात आनंद, शांती आणि प्रेमाचे वातावरण राहील. कुंभ राशीवाल्यांनो, जे काही तुम्ही सुरू कराल ते शुभ आणि यशस्वी होईल. समयाचा निश्चितच फायदा घ्या. तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या यशांची वर्षाव होणार आहे. वृषभ राशी. या यादीतली पुढील रास म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीवाल्यांनो, भगवान विष्णूजी तुमच्यावर फारच प्रसन्न आहे. तुमचे सर्व दुःख, दर्द, अडचणी, त्रास आता हळूहळू संपत जाणार आहे. संपत्तीमधून, जमीन जुमल्यातून, प्रॉपर्टीतून लाभ मिळू शकतो. तुमच्या सर्व समस्यांना आता समाधान मिळेल. जर तुम्ही इतरांच्या भल्यासाठी एखादं काम करत असाल तर त्याचा लाभ तुम्हालाच मिळेल. तुम्ही जमीन किंवा वाहन खरेदी करू इच्छित असाल तर हा काळ उत्तम आहे. प्रेम संबंधासाठी काळ मिश्र आहे, पण तुमच्या मनाप्रमाणे प्रेम मिळण्याची शक्यता आहे. स्वास्थ्याची काळजी घ्या. इतरांबद्दल सकारात्मकता ठेवा. यामुळे इतर लोकही तुमच्याबद्दल चांगलेच बोलतील. वेळ तुमच्या बाजूने आहे, त्याचा सुवर्ण संधीसारखा वापर करा. मित्रांनो, यापैकी तुमची राशी कोणती आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.